आंबेडकरी चळवळीचा खरा भीम सैनिक आणि मातृभूमीचा वीर योद्धा आता आपल्यात नाही. त्यांच्या तेजस्वी कार्याला सलाम. पुणे 10 डिसेंबर 2024. भारतीय सेनेचे रिटायर्ड मेजर सुभेदार हनुमंत सुरवसे यांचे आज अंत्यविधी सन्मानपूर्वक पार पडले. 9 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या जाण्याने समाजातील एक तेजस्वी तारा अस्त पावला आहे. मेजर सुभेदार सुरवसे यांचा जन्म महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील भूतमुगळी या गावी झाला. आपल्या सैन्य सेवेच्या काळात त्यांनी भारत पाकिस्तान युद्धामध्ये मातृभूमीसाठी जीवाची बाजी लावत देश सेवेत आपले अनमोल योगदान दिले. त्यांच्या पराक्रमाने आणि शौर्याने भारतीय सैन्याला नवा अभिमान दिला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या मूळ गावी भूतमुगळी येथे वास्तव्य केले आणि सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. समाजातील अन्याय, पिळवणूक आणि असमानतेविरुद्ध त्यांनी लढा दिला. अण्णा या नावाने प्रसिद्ध असलेले मेजर सुरवसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि शिक्षणाचे महत्त्व ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविले. त्यांनी लोकांना संघटित करून न्याय, समानता आणि बंधुत्वाच्या मूलभूत तत्वांची पेरणी केली. मेजर सुभेदार हनुमंत सुरवसे यांनी समाजाला काहीतरी परत देण्याच्या विचाराने आपले संपूर्ण जीवन दुर्बल आणि वंचित समाजासाठी समर्पित केले. त्यांच्या कार्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील खरा भीम सैनिक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. आज त्यांच्या जाण्याने समाजाने खरा मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण आणि सेवाभावी जीवनाची आठवण सदैव प्रेरणादायी ठरेल. भारतीय सेनेचे रिटायर्ड मेजर सुभेदार हनुमंत सुरवसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दर्शन घेतलेले बाजूला इकडे आता इकडे या बाजूला इकडे बाजूला इकडे घेतले की बाजूला परत नका जाऊ.
जागरण कुठं आहे?
मिलिटरीमध्ये ते घालून यायचे शाळेत. आमच्या गावी शाळेला आमचं गाव जे आहे हुकमी आणि मैरगाव चिंचोली ही 2-3 किलोमीटरच्या त्यावेळेपासून मी त्यांच्या त्या घरामध्ये त्यांचे वडील त्र्यंबकराव म्हणजे यांचे सासरे फार मोठे संपूर्ण हुकमीगुडी गावामध्ये अन्याय अत्याचारावर कुठेही काही झाला असलं तरी कधीही मागायला म्हणून त्यांच्या घरी मी फारच म्हणजे गरिबीतून त्याला होतंच, पण त्याचबरोबर त्यापेक्षा स्वामी वाणी कुठल्याही प्रकारचा आपल्या समाजावर अन्याय झाला विशेषतः हुकमीगिरीमध्ये एक क्रांती पण त्या काळामध्ये एकट्याने मराठा समाज असावा आणि मराठा समाजाने जेवढे आपल्या समाजावर अन्याय केले तेवढं कुणी केले आणि त्या मराठा समाजाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रेम देऊन तिथल्या विहिरीवर पाणी वाढवण्यासाठी तिथल्या ज्या काही चूक शिवाशिवीचा भाग होता ते घालण्यासाठी सगळ्या गोष्टींनी त्यांचा प्लॅन इनडायरेक्टली जरी ती मिलिटरीमध्ये असते आणि गावी आल्यानंतर रुबाब होता त्यावेळेस आम्ही पाहायचं त्यांच्याकडे की आपलाही माणूस एवढ्या रुबाबामध्ये असू शकतो नाही का, ते टोपी घालून ते अतिशय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती होते आणि मग ते विचार झाल्यानंतर ते खालीवाडी मधून आम्ही भेटायचो. जेव्हा डोंबिवलीला सुद्धा ते बऱ्याच वेळे त्यांचे जे साडू आहेत तिथे राहतात अभयानंद नाही का आणि त्यांची ज्ञानप्रभा त्यांना सगळ्यांना भेटायला यायचे मध्ये जाऊन आम्ही भेटायचं. अशा सगळ्या याच्यामध्ये मला वाटतं त्यांचं होय 95च्याही पुढेच असणार कारण मी जेव्हा 5वीला होतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे सर्व्हिसमध्ये होते. तर अशा रीतीने सुदृढ आता आयुष्य लागलं त्याचं कारण शिस्तबद्धता आणि सगळ्या मुलांना त्यांनी इस्टॅब्लिश केलेलं आहे आणि आपल्या मोठ्या मुली आता जी मृदू दिया आहे याला जे बाळकडू पाजले गेले होते त्यांच्या हॉस्टेलपासूनच जातो ती अशी एक वेगळ्या प्रकारची स्वाभिमानी स्त्री आहे की आपल्या चारी बहिणीवाला स्वतःच्या पायावर उभं केलं तिच्या हा चांगल्या प्रकारे तिचं कौतुक करत असतो कारण तिच्यामध्ये जो काही स्वाभिमान घडवलेला होता ती मिठी मुलगी होती सगळ्या आणि ती शिकवण ती अतिशय वेगळ्या प्रकारे ती बुद्धीमध्ये आहे संघामध्ये आहे चळवळीमध्ये सगळ्या विशेषतः चंद्रबाबू अशा रीतीने या सर्व याच्यामध्ये माणुसकी म्हणून त्यांच्यामध्ये आदरातिथ्य फार मोठं कारण त्यांची स्थिती असल्यामुळे जर कोणी माणूस त्यांच्या घरी जायचा आणि त्या काळामध्ये हुकमुगीने त्यांचं घर म्हणजे एक वेगळं असायचं नाही का आणि खेड्यामधल्या घरामध्ये तुम्ही पाहता येईल झोपडपट्टी झोपडी असं असलेलं पण अतिशय चांगलं घर त्यांनी त्या ठिकाणी बांधलेलं होतं आणि अतिशय भव्य दिव्य घर शेती पण नंतर या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून एक संघटना म्हणजे आपल्या पुणे बौद्ध समाजात एक चांगल्या व्यक्तिमत्व गेलं जातं चांगलं केलं त्यांना माझ्या वतीने आणि माझ्या पूर्व कुटुंबाच्या हृदयपूर्वक श्रद्धांजली अर्पण करून म्हणजे खूप साऱ्या लोकांना बोलण्याची इच्छा असणार पण आता आपण 2 लोकांना अलाउड करणार आहे. त्यांचे जे साडू आहेत ते ब्रह्मचारी अभयानंद ते जास्तीत जास्त वेळ अमेरिकेमध्ये असतात त्यांना मी बोलण्याची संधी दिली. त्यानंतर आपल्या सर्वांचे आवडते आणि ज्यांना माहिती होतं तुमचा बुकसर्विस आहे त्यांना आपण बोलण्याची संधी देणार आहोत आणि त्यानंतर मात्र आपण सगळेजण 1 मिनिटासाठी उठून उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आणि त्यानंतर धर्मपालन घाटले आंदोलन संपणार आहे. ब्रह्मचारी अभयानंद सर्वांना माहिती करून देईल. सुभेदार मेजर सुभेदार हनुमंतराव सुरवशे हे काल झालेले आहे. ते माझे साडू नव्हते माझे भाऊ होते ते एकटेच होते मी एकटाच होते. आम्ही दोघाला एकमेकाला भाऊ म्हणायचो. मी गोव्याला होतो खूप आजारी होतो सिरियस होतो. अशा वेळेस ते मिलिटरीमध्ये होते आणि आसामवरून डायरेक्ट गोव्याला आली मला भेटायला आणि त्या काळामध्ये त्यांना एक प्रमोशन मिळणार होतं. ते प्रमोशनसुद्धा विदाउट परमिशन यू लेफ्ट द हेड ऑफिस म्हणून त्यांचं प्रमोशनसुद्धा हे कमी केलं होतं. अशा प्रकारचा खूप म्हणजे धाडसी माणूस
खूप धाडशी माणूस, बेदर माणूस, कुणाला घाबरणार नाही. भूतमुगे त्यांचं गाव. आपल्या समाजाच्या माणसाला कुणालाही काही अन्याय झाला की मागं पुढे बघायचं नव्हतं. कोणी असो, कुठल्याही समाजाचा असो, अन्याय झाला की तुटून पडलेच ते. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, घरामध्ये शिस्त, एकदम शिस्तबद्ध जीवन जगलेली व्यक्तिमत्व होतं आणि शेवटपर्यंत शिस्तबद्ध होते. त्यांचे खरं म्हणजे त्यांचं मरण हे मरण नव्हतं, म्हणजे स्वतःहून हळूहळू श्वास त्यांनी सोडला. बघा, माणसाला मरण यातना होतात म्हणतात, पण त्यांचं तसं नाही झालं. आमची मुलगी चंद्रकला तिथे बाजूला बसलेली आहे, तिच्या समोर तिने पाहते माझा बाबा जातोय, काही करू शकली नाही, फक्त शिस्त म्हणू शकली. तर अशा वेळेस त्यानं विदाऊट येणे कसल्याही प्रकारची वेदना न होता त्यांचा श्वास बाहेर गेला. बघा, श्वासाला किती महत्त्व आहे. श्वासोश्वास करत हळूहळू त्यांची प्राणज्योत मालवली. हे दैव समजायचं आपण. खरं म्हणजे किती म्हणजे भाग्यवान माणूस समजावा आपण. अशा प्रकारचं हा भाग्यवान व्यक्तिमत्व आपल्यातून आज गेलेलं आहे. त्यांच्या 5 मुली आहेत, 1 मुलगा आहे. अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी आपलं एस्टॅब्लिश केलेल्या सगळ्या मुलांना मुलींना अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्यामधून गेलेलं आहे. मी माझ्या भावाला, माझ्या कुटुंबियातर्फे, माझ्या सर्व मुलातर्फे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. यानंतर श्री अरुण चाबुस्कर. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन. आज आपण या ठिकाणी आमचे सहकारी मित्र ब्रह्मचारी सिद्धी यांचे सासरे हनुमंतराव सुरवसे यांच्या 95 वर्षी ते आपल्याला काल सोडून गेलेले. आणि त्यांच्या सांगायचं की अण्णा हे बरेच लातूरच्या भागातील असतील, त्या भागात मिलिटरीमध्ये ते काम करत होते. आता आपल्या पहिल्या कार्यकर्त्यांनी सांगितलंच आहे की मिलिटरीमध्ये काम करणे म्हणजे त्यांच्याकडे एक शिस्तबद्ध आपण आहे. शेवटपर्यंत त्यांनी आपला शिस्तपणा ठेवलेला आहे. आपली 5 मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवून दिलेली आणि चांगल्या प्रकारे शिकवून दिलेले. त्यामुळे ते आपल्या राटणी भागामध्ये, भले राटणीमध्ये श्रीनगर असू दे, मधुबन कॉलनी असू दे, आपल्या उद्योन स्फूर्ती विहार या ठिकाणी हे सर्व कुटुंब खूप चांगल्या प्रकारे आपल्या समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. आपल्या समाजामध्ये ते आपल्या गौतम बुद्धांनी दिलेल्या विचाराचा आदान प्रदान करत आहे आणि आपल्या वडिलांची जी वागणूक आहे ते पुढे त्याची चालवत आहेत. मी आमच्या राटणीमधून बालेराव कुटुंब असेल, सारनाथ भुतेवार, चांगसार कुटुंब सगळ्यांतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाटतो.